हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय मुळा टाकून कोळंबी. तर त्यासाठी आपण ना वाटण्यासाठी साहित्य घेतो ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी अर्धी वाटी नारळाची कवड घेतली बघ अशी बारीक कापून घेतले. 3 मिरच्या घेतल्यात, 12-15 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलं आणि कोथिंबीर घेतली. तुम्हाला जशी आवडेल तशी घ्या. याचं आपण सर्व वाटण बनवून घेणार आहे. बाकीचं तुम्हाला मी साहित्य दाखवते. इथे आपण मुळ्याची सालं काढून घेतली आणि त्याचे उभे लांबे तुकडे करून घेतले. इथे आपण 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि 1 मुळा उभा चिरून घेतला आणि कोथिंबीर आपण वरून सजावटीसाठी बारीक चिरून घेतले. कोलंबी आपण साल काढून स्वच्छ धुवून घेतलेली, मधला धागा वगैरे काढून आपण तिला स्वच्छ करून घेतले. आपण इथे 3 टेबलस्पून तेल गरम करून कांदा त्यात टाकून घेतला. आता कांदा आपण छानपैकी गुलाबी रंगावर परतून घेऊया. आपण ही पेस्ट बनवून घेतली. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं ह्याची पेस्ट बनवली आणि आता कांदा आपला छान गुलाबी परतून झालाय, त्याच्यावरती आपण ही पेस्ट पण परतून घेणार आहोत. तर आता आपण पेस्ट टाकूया. आता आपण मसाले टाकून घेऊया. साधारण आपण 2 ते 3 मिनिटं हे वाटण छान परतून घेतलं. थोडंसं आपण कोळंबी जरा वाटून असते म्हणून थोडं हिंग टाकते. आपण ना मसाला 2.5 चमचे मी आगरी मसाला टाकला आणि 1-1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकला. आता मसाले छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. आता आपले मसाले चांगले परतून झालेत. मुळा आणि बटाट आपण टाकून घेऊया. आणि 1 मोठं बटाट कापून घेतलं ते पण टाकलं आपण. आपण मीठ टाकतोय. स्वादानुसार तुम्ही टाका. आम्ही 1.5 टीस्पून टाकलंय मीठ.
तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. त्यावरच आपण कोलंबी टाकून घेतली. कोलंबी आपण धुवून सालं वगैरे काढून त्याच्या आतला धागा वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेली आहे. मग झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ घेऊया. आता आपण एक वाफ काढली तांदळाला. आपण इथे चिंचेचं पाणी बनवलंय ते टाकणार. तर आपण इथे 4 टेबलस्पून चिंचेचं पाणी टाकून घेतलं. आपण आता चिंचेचं पाणी टाकलेलं आहे बघा. आपण परतून घेतोय. झाकण लावून आपण शिजायला ठेवू. तर आता आपण इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता आपला मुळा आणि बटाट हे शिजवून घेऊया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता बघा रस्सा पण आटलेला आहे. जे पाणी आपण टाकलेलं ते आटलंय आणि आपलं बटाट आणि मुळा हे सुद्धा शिजलेलं आहे. तर आता आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने परत पाणी टाकूया आणि 1 उकळी घेऊया आणि आपलं कालवण झालेलं आहे. तुम्ही हे कालवण भाताबरोबर, भाकरीबरोबर, पावाबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता आणि हे खूप सुंदर टेस्टी असं हे कालवण लागतं. हा मुळा खूपच टेस्टी लागतो कोलंबी बरोबर. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचं कसं झालेलं ते नक्की कळवा. धन्यवाद.